मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची शीतल तेजवानीसह मूळ जमीन मालकांना नोटीस आहे। शीतल तेजवानीच्या पॉवर ऑफ अटॉर्नीची पोलिसांकडून तपासणीही केली जाते। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खडक पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। आजपासून आर्थिक गुन्हे शाखा चौकशी सुरू करणार आहे। या संदर्भात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत। योगेश, नेमकी काय अपडेट मिळते या प्रकरणासंदर्भात? मुंढव्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पुण्यातल्या खडक पोलीस स्टेशनमध्ये त्यासोबत बावधन पोलीस स्टेशनमध्ये देखील या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये अमिडियन कंपनी सोबतच बिल्डर शीतल तेजवानी यांच्यावर हे गुन्हे दाखल आहेत आणि इतर जे काही कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी, त्यांच्यावर देखील या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत आणि या संदर्भात आता आर्थिक गुन्हे शाखा या सगळ्यांची चौकशी करणार आहे आणि म्हणूनच शीतल तेजवानीसह जे काही मूळ जमीन मालक होते, अर्थात ही जमीन महार वतनाची ही जमीन होती आणि त्यामुळे योगेश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू तर तास धन्यवाद। बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे। मुंबईमध्ये लोकलच्या तिन्ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक घेतला जातोय। सीएसएमटी ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते राम मंदिर या स्थानकादरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती दिली आहे, ती बघूया। रविवार निमित्त घराबाहेर निघत असाल तर रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। मी सध्या कुर्ला स्थानका दरम्यान आहे। या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की आज मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशी या दरम्यान मेगा ब्लॉक घोषित केलेला आहे। पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते राम मंदिर दरम्यान ब्लॉक असणार आहे। रेल्वे रुळांच्या सिग्नलची देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे। जे कर्मचारी आहेत ते सुद्धा आता ठिकठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत, काही कामं असतात तांत्रिक कामं, त्यामुळे हा मेगा ब्लॉक रेल्वेकडून घेतला जातो आणि आपण पाहतोय की रेल्वे रुळांची जी दुरुस्ती आहे तिचं देखील देखभालीचं काम जे आहे ते सध्या मुंबईच्या कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यान सुरू झालेलं आहे। त्यामुळे आज घराबाहेर जर तुम्ही पडत असाल तर मग रेल्वेचे वेळापत्रक जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। दिल्ली स्फोटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। दहशतवादी उमर नूहमध्ये राहत असल्याची माहिती समोर येते। नूहच्या हिदायत कॉलनीमध्ये दिल्ली पोलिसांचं पथक दाखल झालंय, तर दहशतवादी उमर कॉलनीमधील एका घरामध्ये भाड्यानं राहत होता अशी देखील माहिती समोर आली आहे। स्फोटाच्या 10 दिवस आधी उमरने खोली भाड्यानं घेतली होती। अल-फलाहमधील इलेक्ट्रिशियन शोएबच्या मेहुणीचं घर असल्याचं देखील समोर येत आहे। कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये उमर कैद झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात पुन्हा एक अपडेट आलेली आहे। 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी उमरची कार ही अल-फलाह विद्यापीठात आली। अल-फलाह विद्यापीठात कारचे प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही देखील आता समोर आले आहेत। 30 ऑक्टोबरला दुपारी विद्यापीठातून ही I-20 कार निघाल्याचंही या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। या संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय खरं तर पहिली अपडेट ती म्हणजे दहशतवादी हा नूहमध्ये राहत होता आणि पोलिसांकडून आणि अर्थातच तपास यंत्रणांकडून आता तसा तपास केला जातोय आणि गाडीचे देखील एक नवीन सीसीटीव्ही समोर आलेला आहे। या संदर्भातले नेमके अपडेट्स काय मिळत आहेत? वर्षा, खरं तर नूहमध्ये ज्या पद्धतीनं मागच्या 5 दिवसांपासून पोलिसांनी तपासणी सुरू केलेली होती, तर तपासणीमध्ये एक महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे की नूच्या हिदायत कॉलनीमध्ये डॉक्टर उमर हा भाड्यानं राहत होता। म्हणजे ज्या दिवशी स्फोट झाला त्याच्या 10 दिवस अगोदर नूहमध्ये त्याने खोली भाड्याने घेतलेली होती आणि ती खोली जी आहे ती अल-फलाह युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीतील एका डॉक्टरच्या मेहुणीची असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। खरं तर नूहमध्येच जी खतं घेतलेली होती की ती खतांचा साठा ज्या ज्या दुकानांमधून घेतला होता त्याही अनुषंगाने पोलीस पथकांनी किंवा NIA तपासणी केलेली होती आणि त्याच नूहमध्ये 10 दिवस उमर राहत असल्याची धक्कादायक माहिती आता तपासामधून समोर आलेली आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा, जी युनिव्हर्सिटी आहे अल-फलाह युनिव्हर्सिटी, त्यामध्ये देखील I-20 कारमधनं जाताना या तपासात आणखी काय काय खुलासे होत आहेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल।